पाकिस्तानमधील कराचीतल्या जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केलाय। या दहशतवादी हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झालाय तर 22 जण जखमी झाले। तसंच हल्ल्यातल्या सगळ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पाक सैन्याला यश आलंय। दहशतवाद्यांकडून विमानतळावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यांमुळे विमानतळावर मोठी आग लागली होती आणि विमानतळावर उभ्या असलेल्या किमान 7 विमानांचं त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं देखील सांगितलं जात होतं। विमानतळावरील जुन्या टर्मिनलवर गोळीबारही करण्यात आलाय। मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा घेऊन 10 दहशतवाद्यांनी हा हल्ला चढवला होता। हल्ल्यानंतर विमानतळ संपूर्णपणे रिकामं करण्यात आलं असून विमानतळ वाहतूकही बंद करण्यात आली आहे। विमानतळाकडे जाणारे कराचीतले सर्व रस्ते सैन्याकडून सील करण्यात आले। दरम्यान पाक सैन्यानं विमानतळाचा ताबा घेतला तसंच दुपारपर्यंत वाहतूक पूर्ववत होईल असं सांगण्यात येत आहे। अतिशय भीषण असा हा हल्ला आपण पाहू शकतोय। कराचीतल्या जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा हल्ला करण्यात आला होता। 10 दहशतवाद्यांकडून हा हल्ला झाला होता। लोग ऐसा मैंने कहा कि ज़रूर बहुत बड़ा नुकसान तो ये कि हमारे कोई 13 आदमी जो हैं वो शहीद हुए हैं और बाकी तैयारों को या इंस्टॉलेशंस को अभी तक जो इतला है कि उनको कोई नुकसान नहीं पहुंचा है। ये इमारतें हैं अंदर उनको आग लगाई है, ब्लास्ट किए हैं तो उनको आग लगी है जिससे धुआं भी उठा। आग देखी आपने, धुआं तो क्या आग थी जो दिखाई गई आपको और आग जो जगहों को लगी है अंदर। अच्छा, कि आर्मी के हवाले से में जो असास तंसीबात है मजीद जिन पर हम लोगों का खर्चा है कि उसको आर्मी के हवाले करने का फैसला किया गया। जी ऐसी कोई बात नहीं है, देखें ऐसी कोई बात नहीं है। ये इंसिडेंट हुआ है यकीनन, जिसको तीनों फोर्सेस ने मिलके इसको ऑपरेट किया है और इन दहशतगर्दों को खत्म किया है। तर आपण पाहतोय कराचीतल्या जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी रात्री 10 दहशतवाद्यांनी भीषण असा हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 15 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 22 जण जखमी झालेले आहेत। पाक सैन्यानं सध्या विमानतळावर ताबा मिळवला असून सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैन्याला यश आल्याचं देखील आपल्याला समजतंय। पाकिस्तानमधली जी सध्या शांततेची प्रक्रिया सुरू आहे या शांतता प्रक्रियेला बाधा पोहोचवण्याचा हा दहशतवाद्यांचा हेतू आता या एक निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालाय। अतिशय भीषण असा हा हल्ला पाकिस्तानमधल्या कराचीतल्या जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाल्याचं आपण पाहतोय। हल्ला करणारे सर्व 10 दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती देखील पाक सैन्याकडून देण्यात आली आहे। अतिशय मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा घेऊन हे सगळे दहशतवादी या कराचीमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर घुसले होते आणि सुरुवातीला असंही सांगितलं जात होतं की एखादं विमान अपहरण करण्याचा या सगळ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न देखील असू शकतो। मात्र या दाव्याला कुठेही पुष्टी मिळू शकलेली नाहीये। मात्र तरी देखील आपण पाहू शकतोय अतिशय भीषण असा हा दहशतवादी हल्ला कराचीतल्या जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांकडून झालेला आहे। कराची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 वर हा हल्ला झाला। या टर्मिनल 1 वर उभ्या असलेल्या 7 विमानांना देखील हँड ग्रेनेडमुळे झालेल्या स्फोटामुळे हानी पोहोचली असल्याची वृत्त आपल्यापर्यंत आली होती। मात्र या वृत्तांना देखील अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाहीये। तरी देखील आपण पाहू शकतोय ही दृश्य कराची विमानतळावरची आणि विमानतळाबाहेरची ही दृश्य सध्या आपण पाहतोय कशा पद्धतीनं हा भीषण हल्ला या दहशतवाद्यांनी घडवून आणलाय। सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पाक सैन्याकडून सांगण्यात येत आहे। मात्र या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 22 जण जखमी झालेले आहेत। पाकिस्तानमधल्या जवळपास सर्व सुरक्षा यंत्रणातल्या जवानांनी या ठिकाणी कराची एअरपोर्टच्या बाहेर तळ ठोकलेला आहे आणि संपूर्ण विमानतळावर आता पाक सैन्यानं आणि सुरक्षा यंत्रणांनी ताबा घेतलेला आहे। या सर्व 10च्या 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती आपल्यापर्यंत आली आहे।